बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय। हत्येच्या वेळेला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ आणि आरोपींचे 2 मोबाईल फोन हाती आलेत। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या मोबाईलमधून एका वरिष्ठ नेत्याला तब्बल 16 वेळेला फोन कॉल केल्याचंही स्पष्ट झालंय। त्यामुळे तो नेता कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय। सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात हाती लागलेले धागेदोरे एका बड्या नेत्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण आरोपीच्या याच वाहनातून 2 मोबाईल ताब्यात घेण्यात आले। त्यातील एका मोबाईलवरून वरिष्ठ नेत्याला सातत्याने कॉल सुरू होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी जी गाडी वापरली होती आणि जी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली त्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडले आणि त्याच मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो सीआयडीच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे हा ठोस पुरावा आता सीआयडीला मिळाल्या कारणानं या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता, तो कशा पद्धतीने झाला होता आणि त्यात कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे देखील या व्हिडिओमधून सत्य बाहेर येणार आहे। 2 मोबाईलपैकी एक मोबाईल हा आरोपी सुदर्शन घुले याचा आहे। मुख्य आरोपीचा मोबाईल हाती लागल्यानं तपासाला मोठी गती मिळाली आहे। या मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे झालेत। त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत, त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे। अशी मला जी माहिती आम्हाला भेटती येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत काय घडलं ते आता पाहूयात। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी कार सोडून फरार झाले होते। पोलिसांनी कार ताब्यात घेतल्यानंतर त्यांना 2 मोबाईल आढळून आले। आरोपी सुदर्शन घुलेचा मोबाईल हाती लागला असून महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागलेत। संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय। इतकंच नव्हे तर आरोपीच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल करण्यात आले होते आणि हाच सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो असा दावा करण्यात येतोय। 6, 9 आणि 11 किंवा तो 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांचे हे सगळे मोबाईलचे CDR एकदम त्याच्यावरती फर्मली ते तपासले पाहिजे। अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत। सीआयडीच्या हाती लागलेला मारहाणीचा व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो। कारण कोणत्या आरोपीने मारहाण केली हेच यातून उघड होणार आहे। तसंच आरोपी कोणत्या वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात होते, तब्बल 16 वेळा कॉल करण्याचं कारण काय होतं, या नेत्याचा हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का, या सर्व कड्या जुळवून तयार होणारी साखळी हल्लेखोर आणि मास्टर माइंड यांच्यापर्यंत पोहोचू शकते। त्यामुळे सीआयडीच्या तपासात कुणाचा पर्दाफाश होईल आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। तो मारहाण केलेला व्हिडिओ 2 ते 3 लोकांना फॉरवर्ड केला तर CDR सुद्धा त्यामध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आणखी पुढे आलेली नाही, त्या फोनमधून एका मोठ्या नेत्याला वारंवार फोन गेले। कधी फोन गेले, संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडण्यापर्यंतच्या 4 तासामध्ये या मोठ्या नेत्याला फोन गेल्याची माहिती सुद्धा आहे। मात्र या गोष्टी काही दिवसानंतर उघड होतील। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड।